संध्याची ऑफिसमध्ये मीटिंग होती, त्यामुळे तिला घरी यायला थोडा उशीर झाला. ती घरी येताच संदीप रागाने भरून बसला होता. घरी येताच त्याने संध्यावर हात उगारला आणि रागाने म्हणाला, "ए नालायक, चरित्रहीन बाई, एवढ्या रात्री कुठे भटकत आहेस तू?" संध्या आता हैराण झाली. ती म्हणाली, "माझी एक मीटिंग होती, त्यामुळेच मला घरी यायला उशीर झाला." संदीप रागातच पाय आपटत आपल्या घराच्या बाहेर निघून गेला. संध्याचा नवरा छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊन तिच्यावर हात उचलत असायचा. कधीच तिच्याजवळ प्रेमाने बोलत नव्हता. संध्याला या नात्यातून आता मुक्त व्हायचं होतं, परंतु फक्त आपल्या सासूच्या मधुर व्यवहारामुळे ती थांबत होती. प्रत्येक वेळी जेव्हा ती कठोर निर्णय घेण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा तिच्या सासूबाई तिला भावूक करत होत्या. त्या म्हणायच्या की, "सूनबाई, मला तुझं दुःख चांगल्या पद्धतीने समजतं. मी संदीपला समजावेन, सगळं ठीक होईल." संदीप आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर थोडासा चिडचिडा झाला आहे. आता तूच त्याला नाही समजून घेतलंस, तूच त्याला सोडून दिलंस तर कसं होईल? त्यावर संध्या त्यांना किती वेळा तरी म्हणाली होती की आपण संदीपला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, परंतु तिच्या सासूबाई नेहमीच नकार द्यायच्या. तिच्या सासूबाई गावात राहत होत्या, जिथे त्यांचे वडिलोपार्जित घर होतं. तिथे पोचायला 1 तास लागत होता आणि संदीप आपल्या जॉब लोकेशनवर राहत होता. संध्याला सुद्धा चांगल्या पोस्टवरती जॉब मिळाला होता, त्यामुळे ती सुद्धा खूप मन लावून काम करत होती. तिच्या सासूबाई नेहमीच तिच्याप्रती सहानुभूती दाखवत होत्या आणि तिच्यासमोर कधीतरी संदीपला ओरडतसुद्धा होत्या. त्यामुळे संध्या विचार करायची की तिच्या सासूबाई किती चांगल्या आहेत, ज्या मुलांच्या चुकीवरती त्याला ओरडतात. कितीतरी वेळा संदीप संध्याला एवढा मारत होता की तिला वाटायचं की पोलिसांना फोन करून कंप्लेंट करावी, परंतु ती आपल्या सासूबाईंचा विचार करून पोलिसांना फोन करत नव्हती. आजसुद्धा तिने दुःखी मनाने आपल्या सासूबाईंना फोन लावला. तेव्हा तिच्या सासूबाईंनी फोन उचलला आणि म्हणाल्या, "कशी आहे सूनबाई?" तेव्हा संध्या रडायला लागली आणि म्हणाली, "आई, आज परत एकदा संदीपने माझ्यावर हात उचलला आणि रागातच कुठेतरी निघून गेला आहे." तेव्हा तिच्या सासूबाई सहानुभूती दाखवत म्हणाल्या, "माहीत नाही माझ्या मुलाला काय झालं आहे. असं वाटतंय त्याची संगतच खराब लोकांसोबत होत चालली आहे. माहीत नाही तो हे सगळं कुठून शिकत येत आहे. येऊ दे त्याला घरी, मग तू मला फोन करून सांग, मी त्याला खडसावते. तो असा कसा तुझ्यावर हात उचलू शकतो?" संध्या विचार करू लागली की जर प्रत्येक घरात अशा सासूबाई असतील तर कोणत्याच महिलेला दुःखी राहावं लागणार नाही. अशी महिला कुठे मिळेल जी आपल्याच मुलाला ओरडण्याविषयी बोलत आहे. तिचं मन सासूसाठी सन्मानाने भरून आलं. ती म्हणू लागली, "आई, तुम्ही किती चांगल्या आहात. माहीत नाही का संदीप असे झाले आहेत." तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, "तू चिंता करू नको सूनबाई, मी त्याला समजावेल आणि हा एक घराच्या दुरुस्तीचं काम करायचं आहे. त्यामुळे तू माझ्या अकाउंटमध्ये 20,000 रुपये टाकून पाठवून देशील का?" तेव्हा संध्या आपल्या अश्रू पुसत म्हणाली, "हा आई, मी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवून देईल." त्यामुळे तिच्या सासूबाई खूप आनंदी झाल्या. मग संध्या म्हणाली, "आई, मी आमच्या संसारात एवढे दुःख सहन करत आहे की माझं मन करत आहे की यांना घटस्फोट देऊन निघून जावं." तेव्हा सासूबाई म्हणाल्या, "नाही नाही सूनबाई, तू असं करू नकोस. मी किती हौसेने तुला सूनबाई बनवून घेऊन आली होती. काय तू माझ्यासाठी सुद्धा हे नातं टिकू शकत नाहीस? तू निघून गेल्यावर मी काय करणार? मी कसं जगू?
तूच तर माझ्या म्हातारपणाचा आसरा आहेस. एवढं बोलून त्या रडू लागल्या. त्यामुळे संध्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येऊ लागले. ती म्हणाली, आई, तुमच्यामुळेच तर मी कुठलाही कठोर निर्णय घेत नाही. तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी आता फोन ठेवते. सासूच्या युक्त्या माहीत नसलेल्या संध्याला नवऱ्याकडून मारहाण होऊनही ठोस पाऊल उचलता आले नाही आणि सासू खोटी सहानुभूती दाखवून तिचा बँक बॅलन्स वाढवत होती. पण आज असं काही घडलं की फोनवर बोलल्यावर सासू फोन बंद करायला विसरली आणि मग संध्याने जे ऐकले ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. फोन ठेवत असल्याचे सांगून तिच्या सासूने फोन चालू ठेवला होता. संध्याने फोन कट करण्याआधीच तिला आवाज आला. तिची सासू बहुधा तिच्या एका मैत्रिणीशी बोलत होती आणि म्हणत होती, बघ मी माझ्या सुनेला खोटी सहानुभूती कशी दाखवते आणि तिच्याशी गोड बोलते. माझ्या सुनेला दाखवण्यासाठी मी माझ्या मुलाला 2-4 वाईट शब्द बोलते. त्यामुळे माझी सूनबाई त्याच्यावर कडक कारवाई करत नाही आणि इथे मी माझ्या मुलालाही बायकोला नियंत्रणात ठेवायला सांगत असते. माझा मुलगा उघडपणे बायकोचा छळ करतो, पण माझी सून स्वावलंबी असूनही काही ठोस पावले उचलू शकत नाही, कारण मी तिला काहीतरी सांगून मन वळवण्याचा प्रयत्न करते की जाऊ दे, माझा मुलगा सुधारेल. ना मी माझ्या सुनेला शांततेत राहू देईल आणि नाही तिला या नात्यातून बाहेर पडू देईल. अगं ती असत रडत रडत जीवन जगेल आणि मी माझ्या खर्चासाठी तिच्याकडे पैशाची मागणी करत राहते. माझा मुलगाही मला घर खर्चासाठी पैसे देतो आणि माझी सूनही मला पैसे देते. मी माझी तिजोरी भरत राहते आणि मला काय हवंय हे सगळं ऐकून संध्या स्तब्ध झाली. तिच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा तिच्या सासूचा दुपट्टी चेहरा असू शकतो याची तिने कधी कल्पनाच केली नव्हती. ती तिच्या नवऱ्याविरुद्ध कोणतेही ठोस पाऊल उचलण्याआधी सासूला हे सर्व सहन होणार नाही असा विचार करून ती थांबायची. आपल्या एकुलत्या एक मुलाला त्यांनी किती मेहनत करून वाढवले आहे आणि संध्याची सासू नेहमी आपल्या मुलाला ओरडण्याचा देखावा करत असायची. त्यामुळे संध्या आनंदात असायची की निदान माझे दुःख समजून घेणारे कोणीतरी आहे. सासूचे कौतुक करताना संध्या कधीच कंटाळली नाही आणि म्हणायची की माझ्या सासूबाई किती चांगल्या आहेत, ज्या स्वतःच्या मुलापेक्षा माझी बाजू घेतात. पण आज सासूबाईचे म्हणणे ऐकून तिला जाणवले होते की त्या फक्त तिचा वापर करत आहेत. इथे नवरा ना कधी तिच्याशी प्रेमाने बोलला ना कधी तिची काळजी घेतली, तरीही ती या खोट्या संसाराचा भार उचलत होती. कारण निदान सासू तरी तिला समजून घेते असे तिला वाटत होते. पण आज तिचा भ्रम तुटला. थोडा वेळ सासूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तिने फोन कट केला, कारण तिला अजून पुढे ऐकावेसे वाटत नव्हते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढा संदीपच्या बाहेरून घरात आला. तो दारूच्या नशेत होता. घरात येताच तो खायला मागू लागला. संध्या चिडली आणि म्हणाली की मी जेवण बनवले नाही, तू माझ्यावर हात उचलशील आणि मी तुझ्यासाठी जेवण बनवणार, तुला असं कळणार नाही. असे म्हणत त्याने तिला मारण्यासाठी बेल्ट काढण्यास सुरुवात केली. आज संध्यानेही ठरवले होते की यापुढे होणारा अत्याचार ती सहन करणार नाही. ती खोलीतून उठली आणि बाहेर जात असताना तिच्या नवऱ्याने तिला जोरात कानाखाली मारली. त्यामुळे ती बेडवर जाऊन पडली आणि तिच्या होठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहू लागले. ती जखम सापासारखी वेदनेने चिडली आणि रागाने म्हणाली, हे सगळं काय करतोस? मी तुझी बायको आहे. काय बायकोसोबत असं वागतात का? संदीप रागाने बोलू लागला की तू बायको आहेस तर पायातील चप्पल बनवून राहा. जास्त डोक्यावर चढण्याची गरज नाही. असे म्हणत त्याने
तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संध्या हात जोडून म्हणाली, ठीक आहे, मला माफ कर, मला सोड, मी तुझ्यासाठी जेवण बनवायला स्वयंपाकघरात जात आहे. संदीप तिचे केस ओढत म्हणाला, आता तू लाईनवर आलीस हा का? असे मारूनच तू नियंत्रणात राहतेस. असे म्हणत त्याने तिला बेडरूमवरून खाली ढकलले. संध्याला जोरदार धक्का बसला, पण तिने हिंमत एकवटली आणि स्तब्ध होऊन उभी राहिली. संदीप बेडवर झोपला म्हणून संध्याने जवळच पडलेला मोबाईल उचलला आणि मंद हसत खोलीच्या बाहेर आली आणि खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. दारूच्या नशेत असलेल्या संदीपला काही समजू शकले नाही. अर्ध्या तासात दारावरची बेल वाजली. संध्याने जाऊन दरवाजा उघडला तर समोर इन्स्पेक्टर पायल तिच्या संपूर्ण टीमसोबत उभी होती. संध्या त्यांना तिच्या जखमा दाखवते आणि तिचा नवरा तिच्यावर कसा अत्याचार करतो हे सांगते आणि तिच्या सासूबाई कसं तिच्या नवऱ्याला हे करायला शिकवतात ते पण सांगितले. तिने पुरावा म्हणून त्याचे कॉल रेकॉर्डिंग दाखवली आणि एक व्हिडिओ देखील दाखवला. व्हिडिओमध्ये तिचा नवरा तिला मारहाण करताना स्पष्ट दिसत होता. खरं तर तिचा नवरा येण्याआधी अशा प्रकारे तिने मोबाईल तिच्या खोलीत लपवून ठेवला होता की संदीपला काहीही दिसू नये आणि त्याची सर्व कृती मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली होती. पोलिसांनी तत्काळ संदीपला अटक केली. संदीप दारूच्या नशेत होता, तरीही त्याला धक्काच बसला की हे सर्व काय होत आहे. हा सर्व प्रकार संध्याने केल्याचे लक्षात येईपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात होता. तो रागाने म्हणाला, संध्या आईला जर हे सगळं कळलं तर तिला अजिबात चांगलं वाटणार नाही. मग संध्या उपहासाने हसत म्हणाली, खड्ड्यात जा तू आणि खड्ड्यात जाऊ दे तुझी आई. तुझी आईसुद्धा तुझ्या पाठीपाठी जेलमध्ये येईल, तू चिंता करू नकोस. संदीप आपलं डोकं आपटत राहिला. त्याला तर समजतच नव्हतं की नेहमी शांत राहणाऱ्या संध्याला अचानकपणे काय झालं. पण ते म्हणतात की जेव्हा अत्याचार संपुष्टात येतात तेव्हा माणसाला हिंमत मिळते आणि चुकीच्या विरोधात आवाज उठवण्याची ताकदही मिळते. संध्याला इतके दिवस सत्य माहीत नव्हते, पण कदाचित तिचे चांगले दिवस येणार होते म्हणून आज तिला सत्य कळाले. जेव्हा संध्याच्या सासूला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक पोहोचले तेव्हा ती स्तब्ध झाली. पण आता संदीपच्या आईने आपल्या मुलाला तिच्या सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केले होते, त्यामुळे तिलाही शिक्षा भोगावी लागली. संध्या आता या नको असलेल्या नात्यातून मुक्त होऊन मोकळ्या हवेत श्वास घेत होती. तिने तिच्या नवऱ्याला घटस्फोटही दिला होता आणि ती नोकरी करायची, त्यामुळे ती स्वतःचे आयुष्य चांगल्या रीतीने जगू लागली. आता तिच्यावर अपराधाचे ओझे नव्हते की जर ती नवऱ्याच्या विरोधात कोणती ॲक्शन घेईल तेव्हा कोणाचं मन दुखेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.